निफाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालय महामोर्चा. आंबेडकरी समाजाचे आयोजन. तहसीलदारांना दिले निवेदन. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील स्मारकाच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. त्या प्रकरणी देशाचे व गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ निफाड येथे आंबेडकरी समाजाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते निफाड तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारित लोकशाहीचा पाया रचला व देशाला अखंड ठेवणारे संविधान निर्माण केले, त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना करून स्मारकाची तोडफोड परभणी येथे झाली. मात्र या प्रकरणात आरोपींना अटक न करता पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करून निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये बळी गेला. हे होत असताना देशाची जबाबदारी असणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांविषयी अपशब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य केले. या सर्व गोष्टीचा निफाड तालुक्यातील आंबेडकरी समाज बांधवांनी निषेध व्यक्त करत निफाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून अमित शहा यांनी बाबासाहेबांची व देशाची माफी मागावी, परभणी घटनेतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. मी आंबेडकरी समाजाच्या वतीने निफाडला परभणी या ठिकाणी झालेला बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि त्या विटंबनेनंतर तिथे जे झालेली दंगल, त्या दंगलीमध्ये पोलिसांनी दलित कार्यकर्त्यांवर जो अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या बाबासाहेबांच्या भीमसैनिकाचा जो कोठडीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला, या मृत्यूची चौकशी होऊन त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर आज आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन छेडलेलं आहे आणि निषेध मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये मत्स्यजोगाई येथे झालेल्या संतोष देशमुखची हत्या असेल किंवा आमच्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल, या हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल होऊन त्यांना फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा द्यावी यासाठी आंबेडकर समाज हा निफाड तालुक्यातील रस्त्यावर उतरलेला आहे. आणि मी आंबेडकरी समाजाच्या वतीने शासनाला विनंती करतो की या नराधमांना फाशीची शिक्षा करावी आणि आंबेडकर 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 इतने बार अगर भगवान का नाम लेते तो तुम्हें स्वर्ग प्राप्त होता अशा बेछाल वक्तव्य करणाऱ्या अमित शहाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र शब्दात. स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी.